आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। निधी ग्रुप सोबत आता घर करणे झाले अगदी सोपे। आमच्या असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव निधी ग्रुप्स घेऊन येत आहे एक नवा कोरा प्रकल्प। सर्व शासकीय मान्यता प्राप्त KJP, NA लेआउट व टाउन प्लॅनिंग अप्रूव्ड प्लॉट्स। श्री स्वामी समर्थ कॉलनी, बीडी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव। आपल्या स्वप्नातील घरकुल सत्यात साकार करीत आहोत। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। चला तर मग आजच बुक करा आपला प्लॉट। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा। आमचा सहकार घर होईल साकार। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। वन रँक वन पेन्शन कायद्याच्या सुधारणांवरून राजकारण तापलं। समेध शिखरजींच्या निर्णयावर पुनर्विचार करा, केंद्राचे झारखंड सरकारला पत्र। सीमावासियांनो उद्या चलो कोल्हापूर, जयंत पाटील यांनी घेतली सीमा प्रश्नी माहिती। महाराष्ट्र बंद ठेवून सीमावासियांच्या पाठीशी रहा, वकलिंग आरक्षणासाठी सरकारवर दबाव। कर्नाटक ADGPंची कोल्हापूरला भेट। बेळगाव शहरात येशू ख्रिस्त जन्म सोहळा साजरा। 7 राज्यातील NCC विद्यार्थी बेळगावात। GSS मध्ये संगणक कार्यशाळेला प्रतिसाद। BS Channabasappa and Sons, the Textile Mall. कोणताही फोटो घेण्याआधी पुढे येणाऱ्या अपेक्षित क्षणाची कल्पना मला आधीपासून असते। नमस्कार, मी अमित शिंदोरे। ह्या क्षणांना सुरेख पद्धतीने कॅप्चर करण्यासाठी माझ्याकडे नेहमी एक योजना असते। निकॉनच्या नवीन Z62 सोबत माझ्या कल्पनेपासून तर छायाचित्रपर्यंतचा प्रवास हा अतिशय सहज असतो। कधी काही भावुक क्षण पडद्याच्या मागे लपलेले असतात आणि कधी काही क्षण अचानकपणे समोर येतात। Z62च्या 14 FPS मुळे मला हे क्षण अचूक पद्धतीने कॅप्चर करता येतात। कोणतीही गोष्ट सांगताना तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना त्या प्रवासात घेऊन जाता। नमस्कार, मी रंजन झिंगाडे आणि मी प्रिफर करतो नवीन निकॉन Z62। त्याचा आय डिटेक्शन ऑटो फोकस फीचर ती कथा परिपूर्ण करतो। असे मौल्यवान क्षण फार काळ थांबत नाहीत। आता त्याच्या USB पॉवर सप्लायमुळे प्रत्येक क्षण आपण जिवंत बघू शकतो। प्रत्येक लग्न ही एक रंगीत चित्रकथा आहे। आता नवीन Z62च्या कमाल डायनामिक रेंजमुळे प्रत्येक फ्रेम ही एक रंगांचा अविस्मरणीय अनुभव देते। द ऑल न्यू Z62 इज ट्रूली अ मल्टीमीडिया पॉवर हाऊस। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। निवृत्त सैनिकांसाठी असलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। या निर्णयाचा फायदा तब्बल 25 लाख निवृत्त सैनिकांना होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मात्र भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आणि काही सेवानिवृत्त सैनिकांची भेट झाल्यानंतर दबावापोटी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला। काँग्रेसच्या या दाव्याला भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेसची यात्रा ही भारत जोडो नसून क्रेडिट ले लो यात्रा आहे, अशी खोचक टीका भाजप नेते शहजाद पुनावाला यांनी केली आहे। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत OROPच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय हा भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे असं म्हटलं आहे। मोदी सरकारने OROP मध्ये सुधारणा करण्यासाठी मार्च 2022 पासून सर्वोच्च न्यायालयात 4 वेळा मुदतवाढ मागितली होती। मात्र राहुल गांधी यांनी 21 डिसेंबर रोजी हरियाणाच्या फिरोजपूर जिक्रा येथे भारत जोडो यात्रेत काही माजी सैनिकांची भेट घेतली आणि हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। त्याचा परिणाम म्हणून सरकारने या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले।
समेद शिखरजींच्या निर्णयावर पुनर्विचार करा, केंद्राचे झारखंड सरकारला पत्र. जैन समाजाचे पवित्र तीर्थस्थळ समेद शिखरजी क्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात संपूर्ण देशात आंदोलन आणि विरोध प्रदर्शन आहे. जैन समाजाने झारखंड सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या दरम्यान केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने झारखंड सरकारसोबत पत्रव्यवहार करीत जैन समाजाच्या अपेक्षांनंतर समेद शिखरजी क्षेत्राच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. जैन समाजाकडून अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत. या अनुषंगाने झारखंड सरकारसोबत हा पत्रव्यवहार करण्यात आल्याचे पर्यावरण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पारसनाथ अभयारण्याच्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या अधिसूचनेत दुरुस्ती करीत इको टुरिझमला क्षेत्राबाहेर ठेवण्याची मागणी केली जाते. झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांना वन्य महासंचालक CP गोयल यांनी हे पत्र लिहून जैन समाजाकडून प्राप्त निवेदनाचा उल्लेख केला आहे. सीमावासियांनो उद्या चलो कोल्हापूर. सीमा भागातील मराठी माणसांवर अत्याचार होत असताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांकडून अपेक्षित दखल घेतली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना जाग आणण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी दिनांक 26 रोजी चलो कोल्हापूरची हाक दिली आहे. या आंदोलनात सीमा भागातून हजारो लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महाराष्ट्र कर्नाटक वाद देश पातळीवर तापला असून कर्नाटकाकडून मराठी माणसावर सातत्याने अन्याय करण्यात येतोय. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास अडवणूक होत आहे. मराठी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली जाते. नेत्यांवर पाळत ठेवली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणि कर्नाटकाच्या महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन शांतता राखण्याच्या सूचना केल्या, तरी कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. पोलिसांकरवी मराठी माणसांवर दडपशाही करण्यात येते. असे असले तरी महाराष्ट्र सरकार आणि इतर पक्षही केवळ सीमावासियांना आश्वासने देत आहेत. त्यामुळे सीमा भागात तीव्र संताप व्यक्त होत असून महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी आणि नेत्यांना जाब विचारण्यासाठी कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जयंत पाटील यांनी घेतली सीमाप्रश्नी माहिती. कोल्हापूर येथे धरणे आंदोलनासाठी सर्वपक्षीय बैठकीला गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शनिवार दिनांक 24 रोजी तज्ज्ञ समितीचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सीमाप्रश्नी सध्या सुरू असलेल्या घडामोडींची सविस्तर माहिती घेतली. सोमवार दिनांक 26 रोजी कोल्हापूर येथे धरणे आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना सीमावासियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती समितीचे शिष्टमंडळ कोल्हापूर येथे गेले होते. त्यावेळी कोल्हापूर विमानतळावर आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. आमदार पाटील यांनी सीमाप्रश्नी सध्या सुरू असलेल्या घडामोडी यावर माहिती घेतली. यावेळी मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघडगी, ॲडव्होकेट MG पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र बंद ठेवून सीमावासियांच्या पाठीशी राहा. कर्नाटक सरकार जुलमी पद्धतीने 66 वर्षे महाराष्ट्र आणि मराठी बांधवांवर अन्याय करीत आहे. कर्नाटक सरकारच्या दडपशाही हुकुमशाही विरोधात महाराष्ट्रात एक दिवस कडकडीत बंद पाळून सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, अशी हाक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात शनिवारी दुपारी महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय नेते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत कर्नाटक सरकार दडपशाहीची भूमिका घेत आहे. याबाबत निर्णय होत नसल्यानं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष RK पोवार, भाजपचे दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळी, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, शेकापचे बाबूराव कदम, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, बाबा पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, ॲडव्होकेट MG पाटील, विकास कलघडगी, जयराम मिरजकर आदी यावेळी उपस्थित होते. वक्कलिंग आरक्षणासाठी सरकारवर दबाव. पंचमसाली आंदोलन तीव्र झाल्यानंतर आता वक्कलिंगांकडून आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणला जातोय. वक्कलिंग समाजातील आमदार आणि मंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन आरक्षणाची मागणी केली. शिवाय काँग्रेस आमदारांनीही यासाठी दबाव आणला असून यासाठी 23 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी आधी चुंचनगिरी मठाधीश निर्मलानंद यांची भेट घेऊन आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आगामी काळात ठोस निर्णय झाला नाही तर आरक्षणासाठी आंदोलन
हाती घेतले जाणार आहे. महसूल मंत्री आर अशोक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री बसवराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर आर अशोक म्हणाले, ग्रामीण भागात राहणाऱ्या वक्कलिंगांना 4% आरक्षणाचा लाभ मिळत आहे. शहरी भागातील समाज बांधवांना ही सवलत नाही. सध्या वक्कलिंगांना आरक्षणात 12% वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक एडीजीपींची कोल्हापूरला भेट. कर्नाटकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी कोल्हापूर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सीमा भागातील समस्यांवर चर्चा केली. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न तापला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सीमा भागात शांतता राखण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही महामेळाव्याला कर्नाटकी पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारून महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना ताब्यात घेतले. आता सोमवारी दिनांक 26 रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती धरणे आंदोलन करणार आहे. या पार्श्वभूमीवर आलोक कुमार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शुक्रवारी आलोक कुमार यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोन्ही गटांच्या शांततेचे आवाहन केले होते. बेळगाव शहरात येशू ख्रिस्त जन्म सोहळा साजरा. नाताळच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व चर्च गजबजले होते. चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळपासून प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली होती. रात्री 12 वाजता प्रभू येशू यांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. शहरातील कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च, कोर्ट परिसरातील सेंट्रल चर्च यासह अन्य ठिकाणी चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. चर्च परिसरात प्रभू येशू यांच्या जन्माचा देखावा उभारण्यात आला होता. रविवारी सर्वत्र नाताळ सण असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्रिसमसच्या निमित्ताने भेटवस्तू खरेदीसाठी बाजारात लगबग दिसत होती. विमानतळ आवारातही क्रिसमस दिनानिमित्त देखावा उभारण्यात आला होता. कॅम्पमधील सेंट पॉल स्कूल, सेंट मेरी स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, सेंट झेवियर स्कूल, डीपी स्कूल, गोवावेस सर्कल, बेनन स्मिथ स्कूल, वनिता इंग्रजी माध्यम स्कूल आणि शहरातील अनेक ख्रिश्चन संस्थेच्या शाळेत प्रभू येशू यांचा जन्म सोहळ्याचे आकर्षक देखावे सादर केले होते. 7 राज्यातील विद्यार्थी बेळगावात. 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील तब्बल 510 एनसीसी छात्रांनी बेळगावातील ट्रेकिंग कॅम्प पूर्ण केले. 15 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या ऑल इंडिया कॅम्पची गुरुवारी सांगता झाली. एनसीसी विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या सर्वात प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेत कमांडो स्कूलमध्ये नेण्यात आले. त्यांना साप हाताळणे, लिडो जंप, कमांडो स्लाइड आणि निशस्त्र लढाईचे थेट प्रशिक्षण देण्यात आले. मराठा म्युझियमलाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. तेथे त्यांना कठोर प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांच्या कसरती पाहण्याची संधी मिळाली. सर्व एनसीसी विद्यार्थ्यांनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला. ते आता भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी तयार आहेत, असे मत 26 कर्नाटक बटालियन एनसीसी कमांडिंग अधिकारी कर्नल एस दर्शन यांनी व्यक्त केले. विंग कमांडर दीपक, लेफ्टनंट कर्नल सीबी नंदकुमार, सुभेदार मेजर निलेश देसाई, कॅप्टन महेश गुरनगौडर यांनीही मार्गदर्शन केले. कॅडेट केदार यांनी आभार मानले. जीएसएस मध्ये संगणक कार्यशाळेला प्रतिसाद. जीएसएस महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता 2 दिवसीय संगणक विज्ञान कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रणव पित्रे हे होते, तर अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे संगणक विभाग प्रमुख प्राध्यापक सागर बिर्जे हे प्रमुख वक्ते म्हणून होते. महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक सोनिया चिट्टी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य पित्रे यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर नवनवीन टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांनी कशा आत्मसात केल्या पाहिजेत याची सखोल माहिती दिली. बोलताना प्राध्यापक सागर बिर्जे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये संगणकाचे महत्त्व मोठे असून संगणकाबद्दल सखोल माहिती करून घेणे आज प्रत्येकाला काळाची गरज बनली आहे. सर्वच क्षेत्रे आज संगणकाने व्यापून गेली आहेत. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना.
ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ ಜೊತೆಗೆ ಈಗ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಆಗಿದೆ ಅತ್ಯಂತ ಸುಲಭ. ನಮ್ಮ ಅಸಂಖ್ಯ ಗ್ರಾಹಕರ ಆಗ್ರಹದಿಂದ ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ತರುತ್ತಿದೆ ಒಂದು ಹೊಸ ಪ್ರಕಲ್ಪ. ಎಲ್ಲ ಶಾಸಕೀಯ ಮಾನ್ಯತೆಯುಳ್ಳ ಕೆಜೆಪಿ, ಎನ್ಎ ಲೇಔಟ್ ಹಾಗೂ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಪ್ರೂವ್ಡ್ ಪ್ಲಾಟ್ಸ್, ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಾಲೋನಿ, ಬಿಡಿ, ತಾಲೂಕಾ ಖಾನಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನಲ್ಲಿರುವ ಘರಕೂಲ ನಿಜವಾಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ಬನ್ನಿ ಇವತ್ತೇ ಬುಕ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕೆಳಗಿರುವ ನಂಬರ್ಸ್ ಮೇಲೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಮನೆಗೆ ಸುಂದರವಾದ ಆಕಾರ. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत आयोजित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमात शनिवारी 62 जणांनी आपली गाऱ्हाणी मांडली. गावात बस उपलब्ध नाही, येथून वाहतूक कोंडीपर्यंत अनेक समस्यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून सुरू केलेल्या फोन इन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमधून लोक फोन करून आपली समस्या पोलीस प्रमुखांना सांगत आहेत. याला मिळणारा प्रतिसाद पाहून दर आठवड्याला फोन इन कार्यक्रम घेतला जातोय. शनिवारी झालेल्या फोन इन कार्यक्रमात मलाबाद, खानापूर, नंदेश्वर, हुक्केरी, उगार खुर्द, अंकलगी, निपाणी, अथनी, घटप्रभा, सावळगी यासह 50 गावांमधील जनतेने आपली गाऱ्हाणी पोलीस प्रमुखांना ऐकवली. नव्या मध्यवर्ती बस स्थानकाचे उद्घाटन मंगळवारी. स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगावात हायटेक बस स्थानक बांधण्यात आले आहे. या बस स्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते मंगळवारी होणार आहे. अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री बेळगावातच असल्याने 2017 पासून उभारणी सुरू असलेल्या शहर मुख्य बस स्थानकाचे उद्घाटन मंगळवारी 27 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ, परिवहन मंत्री श्रीराम लागू, धर्मदाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, दक्षिण विभागाचे आमदार अभय पाटील तर उत्तर विभागाचे अनिल बेनके, उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक मंडळाचे उपाध्यक्ष बसवराज, वायव्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रण अधिकारी शशीधर गौडर, बेळगाव जिल्हा नियंत्रण अधिकारी पी.व्ही. नायक आदी उपस्थित राहणार आहेत. लाखो पर्यटक गोव्यात दाखल. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने गोव्यात पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. अजूनही हजारो पर्यटक गोव्याच्या दिशेने येत आहेत. किनारी भागासह शहरांमध्येही पर्यटकांची गर्दी प्रचंड उसळली होती. विशेषतः उत्तर गोव्यातील कलंगूट, बागा, वागातोर, हणजून, मोर्जी, मिरामार, दोनापावला या किनाऱ्यावर दिवसभर गर्दी दिसत होती. तर सायंकाळी परिसरात तौबा गर्दी झाली होती. हजारो देशी पर्यटक स्वतःची वाहने घेऊन गोव्यात आल्यामुळे पर्यटकांसोबतच रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी केली होती. मुळातच गोव्यातील अरुंद असलेल्या रस्त्यावर एकाच वेळी लाखो वाहने असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. क्रिसमस निमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चर्च परिसर किंवा घरी क्रिसमस निमित्त संगीत वाजविण्यास किंवा पार्ट्या करण्यास सरकारने मुभा दिलेली आहे. परिवहनाचे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम. अधिवेशनाच्या दिवसांपासून हलगा, बसवाड, माळावर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पुन्हा काम बंद आंदोलन छेडण्याची तयारी परिवहन महामंडळाचे कर्मचारी करत आहेत. कंत्राट पद्धतीवर तटपुंजा पगारावर आपण काम करत आहोत. महिन्यांकाठी सरकारी नियमांप्रमाणे पगार मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोग्य विमा, कवच, ESI, भविष्य निर्वाह निधी या योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. महिन्यांकाठी 10 ते 12 हजार रुपयांवर कर्मचारी काम करत आहेत. कामाचे तास देखील वाढवण्यात आले आहेत. कोरोना काळात
जीवाची पर्वा न करता सेवा बजावली आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी 2 वेळा काम बंद आंदोलन पुकारले तरी देखील याची दखल परिवहन महामंडळाने गांभीर्याने घेतली नाही, अशी कैफियत या कर्मचाऱ्यांनी मांडली. सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. कडोली मन्नीकेरीत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. बसमधून विद्यार्थी पडून जखमी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर गावांना जादा बस सोडण्याची मागणी करत कडोली आणि मन्नीकेरी येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परिवहन मंडळाची वाहतूक रोखून आंदोलन केले. कडोली मन्नीकेरी भागातून शहरात शाळा महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शहरात कामाला जाणारा कामगार वर्ग मोठा आहे. असे असताना अपुऱ्या बस व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय. शुक्रवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाविद्यालयातून घरी परत जाणारी कडोली येथील रविदा धायगोंडे नामक विद्यार्थिनी बसमधून पडून जखमी झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत ती बचावली आहे. विमानतळावर थर्मल स्कॅनिंगची सक्ती. येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवारपासून नवी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. चीन, अमेरिका आणि इतर देशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हवाई प्रवाशांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. देशातील विविध भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. मार्गसूची अशी विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांचे सक्तीचे थर्मल स्कॅनिंग, 2% प्रवाशांची रँडम कोरोना चाचणी, रोगाची लक्षणे दिसून आल्यानंतर संबंधित प्रवाशांना तातडीने आयसोलेट करणे, 12 वर्षाच्या आतील मुलांना कोरोना चाचणीतून सूट, रोग लक्षणे असतील तरच कोरोना चाचणी, लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांना स्वतःची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. जुना पीबी रोड येथील आगीत दुकाने भस्म. शहरातील जुना पीबी रोड कामत कॉर्नरवरील 3 ते 4 दुकानांना अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीत लाकूड अड्डा, बॅटरी, टायरचे दुकान आणि ट्रान्सपोर्ट अशा दुकानांना मोठी आग लागली. रात्री 11च्या सुमारास ही आग लागली असून अद्याप घटनास्थळी पोलीस किंवा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या नव्हत्या. या आगीच्या भडक्यात 3 ते 4 दुकानांचा लाखोंचा ऐवज आगीत जळाला आहे. खेळामुळे शरीर मन सदृढ. खेळामुळे शरीर आणि मन सदृढ होते. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच खेळातही सहभाग घेतला पाहिजे, असे उद्गार कर्नाटक राज्य जुडो प्रशिक्षक रोहिणी पाटील यांनी काढले. भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या जिमखाना आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी झंकार भित्तीपत्रकाचे उद्घाटन ज्योती महाविद्यालयाच्या हिंदी प्राध्यापिका डॉक्टर माधवी बागी यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कलागुण समजून घेऊन त्यांचा विकास करण्याबाबत त्यांनी उद्गार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्राध्यापक VL पाटील होते. त्यांनी अध्यक्षीय समारोप केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SN पाटील यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. प्राध्यापक सुनील ताटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्या कवळीकट्टी आणि शालिनी मरेगुट्टी यांनी सूत्रसंचालन केले. जनरल सेक्रेटरी श्रीनिधी अप्पूगोळ हिने आभार मानले. कंगराळ गल्लीतील वेताळ देवस्थानाचा उत्सव संपन्न. कंगराळ गल्लीतील श्री वेताळ देवस्थानाचा वार्षिक पूजा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. रविवारी सकाळी 7 वाजता लघुरुद्राभिषेक आणि पुण्याहवाचन मलप्रभा आणि प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता सत्यनारायणाची पूजा सुष्मिता आणि मंजुनाथ सांबरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी गल्लीतील सुहासिनींनी देवळाला भेट देऊन नैवेद्य दाखवला. यावेळी प्रत्येक घरात पाहुण्यांचे आगमन झाले होते. रात्रीपर्यंत सर्व भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी पंचमंडळी सल्लागार समितीचे अनंत जाधव, मालोजी अष्टेकर, शंकर बडवांनाचे, अशोक कंगराळकर, गोपाळ सांबरेकर, बाबूराव कुटरे, प्रकाश पाटील, परशुराम दरवंदर, दौलत मोरे, रमेश मोरे यांनी भक्तांचे स्वागत केले. विशाल पाटील यांची निवड. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया पुणे विभाग या संघटनेच्या कार्यकारिणी समितीवर विशाल पाटील यांची निवड झाली आहे. नुकतीच या संस्थेची निवडणूक झाली. यामध्ये विशाल पाटील यांनी समितीवर स्थान मिळवले आहे. ते या पदावर 2026 पर्यंत कार्यरत राहणार आहेत. प्रज्योत तुंगारे ॲडव्होकेट असोसिएशनमध्ये ते भागीदार आहेत. बेळगाव येथील समादेवी गल्लीतील विशाल बेकरीचे संचालक शंकर पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. मंजुनाथ माधव पै यांचे निधन. गोंधळी गल्लीतील रहिवासी आणि पै स्टोअर्सचे संचालक मंजुनाथ माधव पै वय 76 यांचे रविवार दिनांक 25 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 विवाहित मुली, जावई, नातवंडे, 2 भाऊ, वहिनी असा परिवार आहे. इंडियाकडून मालिका विजय. मालिका 2-0 ने खिशात.
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून 22 डिसेंबर पर्यंत ढाका येथे खेळला जात होता. मीरापूर कसोटी टीम इंडिया संकटात सापडली होती. दोलायमानात होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान बांगलादेशवर 3 गडी राखून संपूर्ण भारतवासियांना क्रिसमसची विजयी भेट दिली. रोमांचक झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर अश्विनने झुंजार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. 45 धावांनी 4 गडी बाद असलेल्या भारताला चौथ्या दिवशी सकाळी सुरुवात केल्यानंतर मेहदी हसन मिराजने जबरदस्त हादरे दिले. मात्र अय्यर आणि अश्विन यांनी टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचवले. रविचंद्रन अश्विनला सामनावीराच्या तर चेतेश्वर पुजाराला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारत या दुसऱ्या डावात 145 धावांचा पाठलाग करण्यासाठी काल जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली होती. सलामीवीर कर्णधार लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे झटपट बाद झाल्याने टीम इंडिया अत्यंत नाजूक स्थितीत आली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 4 बाद 45 धावांपर्यंत मजल मारली होती. तिथून पुढे आज चौथ्या दिवशी मैदानात उतरल्यानंतर अवघ्या 29 धावात 3 गडी गमावले. नाईट वॉचमॅन म्हणून आलेला जयदेव उनाडकट 13 धावा करून बाद झाला, तर खेळपट्टीवर बराच काळ तग धरून असलेला अक्षर पटेल फारशी चमक दाखवू शकला नाही. 34 धावांवर त्याला मिराजने त्रिफळाचीत केले. पहिल्या डावात उत्कृष्ट खेळी करणारा ऋषभ पंत अवघ्या 9 धावा करून पायचीत झाला. मात्र त्यानंतर अश्विन आणि अय्यरने 71 धावांची विजयी भागीदारी करत भारताची 145 धावसंख्या गाठून दिली. अश्विनने 42 धावा तर श्रेयस अय्यरने 29 धावांचे योगदान दिले. बिजगर्णी कुस्तीगीर संघटनेची बैठक. बिजगर्णी कुस्तीगीर संघटनेची गुरुवारी दिनांक 22 रोजी बिजगर्णी येथे बैठक झाली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची 19 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री यात्रेनिमित्त सालाबादाप्रमाणे भव्य कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगी संघटनेचे मोत्राप्पा भाष्कळ यांनी पुढील बैठकीत कुस्ती आखाड्याची रूपरेषा आणि नामवंत मल्लांच्या कुस्त्यांबाबत चर्चा करून निर्णय घेण्याची माहिती दिली. या प्रसंगी कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डायनामिक क्रीडा भारतीला विजेतेपद. भरतेश एज्युकेशन ट्रस्ट आणि स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या संघर्ष टूरन 2022 मुलामुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेत डायनामिक क्लब क्रीडा भारतीला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. तसेच विविध गटात सृष्टी जुवेकर, आदित्य गुरव, स्वरा शिंदे, स्वयं जुवेकर, भूषण पाटील, वैभवी बुद्रुक, जाफर खान सारवान, ऐश्वर्या नेसरीकर यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकावले. सदर स्पर्धेत विविध गटात कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून 1400हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भरतेश स्पोर्ट्सचे अध्यक्ष शरद पाटील, क्रीडा भारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, भरतेश कॉलेजच्या प्राचार्या सुनीता देशपांडे, विनोद दोड्डन्नावर, भूषण मिर्जी आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध गटविजेत्या आणि वैयक्तिक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी तुषार भेकणे, अरुण माळवी, शशांक पाटील, अक्षरा मजुकर, प्रशिक्षक प्रदीप जुवेकर, आकाश मंडोळकर, मुकुल जुवेकर, रामकृष्ण एन, किरण लोहार, अक्षय तरळे, राहुल शिरोळे, राम शेटके, केशव मायण्णावर, शंकर कोलकार, भरत घराणे, हनुमंत अडोनी, मारुती मगदूम, रामकृष्ण एन, शंकर कोलकार, शांताराम पाटील आदींसह अनेक शालेय क्रीडा शिक्षक उपस्थित होते. बेळगाव वकील क्रिकेट टीम औरंगाबादला रवाना. औरंगाबाद या ठिकाणी होणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकिलांच्या राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बेळगाव वकिलांची टीम गुरुवारी औरंगाबादकडे रवाना झाली. या टीमला शुभेच्छा देण्यासाठी आमदार अनिल बेनके, राज्य बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनय मांगलेकर, ॲडव्होकेट जी.एन. पाटील, ॲडव्होकेट आय.एम. पाटील, नगरसेवक ॲडव्होकेट हनुमंत कोंगाली आदी उपस्थित होते. स्पर्धा 24 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. 31 डिसेंबरला स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. यावेळी ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, ॲडव्होकेट एन.बी. पाटील, ॲडव्होकेट शिवाजी शिंदे, ॲडव्होकेट शिवाजी पाटील, ॲडव्होकेट सुनील सकरी, ॲडव्होकेट कपिल वाळवेकर, ॲडव्होकेट दत्ता गौडगौरी, ॲडव्होकेट गुरुप्रसाद पोद्दार, ॲडव्होकेट कपिल माळवी, ॲडव्होकेट गजानन जाधव, ॲडव्होकेट पवन चौगुले, ॲडव्होकेट शुभम कमते, ॲडव्होकेट मणिकंठ टी.एस., ॲडव्होकेट संतोष भागन्नावर या संघामध्ये आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.